टीव्ही सत्यमेव व्रतम। अंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण अपडेट। अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी सुरू केलेला सामूहिक उपोषणाचा आज तिसरा दिवस असून 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। या उपोषणकर्त्यांना अंबड येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र या आंदोलकांना पुरेशा सुविधा न दिल्याचा आरोप आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या इतर आंदोलकांनी केलाय। याशिवाय उपोषणस्थळी 110 आंदोलक उपोषणात सहभागी झालेले असताना त्यांच्या तपासणीसाठी पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी दिले नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय। याच कारणावरून आज मराठा आंदोलकांनी आंदोलकांच्या ठिकाणी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला। आंदोलकांना पुरेशा सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून अत्यावश्यक सुविधा दिल्या जातील असं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। आता सकाळपासून पेशंट चालले, तुमच्याकडे माहिती नाही अजून? सकाळी 3 पेशंट नेले, आता 2 पेशंट नेले, माहिती नाही म्हणजे कसं काय? माहिती नाही असं नाही, मी तुम्हाला बोलत नाही असं नाही, पण मला अरेंजमेंट करायला तर वेळ द्या ना। तुम्हाला माहिती इमर्जन्सी आहे, सकाळी 3 पेशंट नेले, सकाळी 3 पेशंट टाकण्यात आलेला असा पण आंदोलकांनी आरोप केलेला आहे। ते ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना जे अंबडचं उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे नेण्यात आलेलं आहे, त्यांना तिथे बेडवर बस ठेवण्यात येईल अशा सगळ्या पेशंटला, आणि सगळ्या पेशंटची काळजी घेतल्या जाईल अशी आम्ही हे करू। आणि जेवढे आमचे आता आम्ही कालपर्यंत काय केलं होतं, अंबड आणि घनसावंगी या तालुक्यातले जेवढे वैद्यकीय अधिकारी असतील, दुसरे डॉक्टर्स आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी करतात त्यांच्या हे लावलेल्या होत्या, पण आम्ही पूर्ण जिल्ह्यातले हे करतात। काय होतं, एकाच वेळेस आम्हाला पूर्ण PSC बंद नाही करता येत, काही तिथं अत्यावश्यक सुविधा तिथे एक मेडिकल ऑफिसर आम्हाला तिथे राहू द्यावा लागतो, पण बाकीचे जे एक जण असतील त्यांना आम्ही इथे बोलू। तसंच आम्ही सिव्हिल सर्जन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे। सरांनी पण आम्हाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। तिथे 2 कार्डियक ॲम्ब्युलन्स सध्या उपलब्ध आहेत, आमच्या PSCच्या 3 रुग्णवाहिका पण उपलब्ध आहेत। तर जेवढं हे आहेत आवश्यक तेवढ्या उपाययोजना आणि तेवढं मेडिसिन सगळं आम्ही इथे उपलब्ध करून ठेवलेलं आहे, आणि कोणालाही त्रास झाला तर लगेचच त्यांच्यावर उपचार केला जाईल। आणि सगळ्यांनी पण आम्ही सहकार्य करावं आणि प्रशासनाला त्याच्यामध्ये घेतलेली आहे। सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक 10 उपोषणकर्त्यामागे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील, याप्रमाणे तुम्ही नियोजन करा। तिथे सगळे बेड आम्ही पण मागितलेले आहेत वडीगोद्री आपल्या PSC मधून, आणि जिथं बेड IV स्टँड याचं, आणि कोणाला जर हे असेल तर इमिजिएट आपण कार्डियक ॲम्ब्युलन्स त्याच्यामधून रेफर करणार। रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं, ते कधी उभं करणार? कारण लोक वाढले इथं, तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार? मी ते ही जी मागणी आहे ती कळवते माननीय जिल्हाधिकारी साहेबांना। आणखी कळवलेली नाही की एवढे लोक बसलेले आहेत, ते कळवलेलं आहे। इथं एक हॉस्पिटल उघडायला पाहिजे ना, एवढे लोक कसे कॅरी करणार? ही गोष्ट मी त्यांना कळवते इमिजिएट। आमच्याकडून जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत, परंतु बऱ्याच जे आहेत उपोषणकर्ते ते नकार देत आहेत, आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा ही काय म्हणतात त्याला विनंती आमची राहील, आणि तसं सहकार्य आपल्या सगळ्यांकडून पण अपेक्षित राहील। आता डॉक्टरांवर काही आरोप केले, नेमके काय आरोप आहेत तुमचे? आरोप म्हणजे खास मी आज पुण्यावरून दादांना भेटण्यासाठी आले। जेव्हा मी त्यांची कंडिशन बघितली तेव्हा अगदी मनाला अंगाला शहारे फुटण्यासारखी कंडिशन आहे। इथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अजिबात कुणाचे म्हणजे इथे उपोषणाला कमीत कमी 100 ते 150 माझे बंधू बसलेले आहेत, इथे आहेत। अगदी त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे, आणि दादांकडे तर बघवतच नाही आहे बिलकुल, आणि आज प्रशासनाकडून काही दखल घेतलेली जात नाही आहे। आणि आज मी जेव्हा पाहते की बऱ्याच ह्यांची कंडिशन खूप खराब झालेली आहे बांधवांची, आणि तरी देखील वरून मेडिकलची अजिबात सोय येत नाही आहे, आणि आज एवढ्या ह्यांच्यासाठी कमीत कमी भरपूर डॉक्टर इथे म्हणजे अवेलेबल पाहिजेत, पण इथे कोणीही नाही आहे। फक्त 2 लेडीज इथे आलेल्या आहेत, आणि इथे बऱ्याच जणांची कंडिशन खूप खराब झाली आहे, आणि त्यांना त्यांची बिलकुल म्हणजे सोय घेतलेली जात नाही आहे। त्यांना जमिनीवर फेकल्या जात आहे त्यांची, आणि म्हणजे त्यांच्याकडे बघून फार। माझं नाव सुजाता देशमुख।